तर आज बनवूया आम्ही मस्त अशी पोह्याची चकली। तर चला मग रेसिपी बघून घ्या। 1 कप पोहा, अर्धा कप फुटाणे, दोन्ही एकत्र करून क्रिस्पी होईस्तोपर्यंत भाजून घ्यायचा। क्रिस्पी झालेला आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि हे पूर्ण थंड व्हायला द्यायचं। हे पूर्ण थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये वाटून घेऊ। मिक्सरला बारीक पावडर करून घ्यायची। तर हे पहिला थंड करून मिक्सरला पावडर करून घेते। तर इथं मी हे पोहा आणि फुटाण्याची पावडर करून घेतलेली आहे। काढून घ्यायचं। तर यामध्ये घालत आहे 2 कप तांदळाचं पीठ, हे पण चाळून घ्यायचं छान। दुसऱ्या प्लेटमध्ये मी काढून घेते। यामध्ये घालूया तिखट, 1 चमचा तिखट, एक चमचा जिरे पावडर, चवीप्रमाणे मीठ, 1 चमचा पांढरे तीळ, हे मिक्स करून घ्या। हे मी गरम करून तेल घेतलेलं आहे। 2 चमचे गरम करून तेल घ्यायचं। इथं बघू शकता असं छान मिक्स झालेलं आहे। आता यामध्ये थोडं थोडं थंड पाणी घालून मळून घ्यायचं पीठ। तर पहिला आहे मळून घेते मी। थोडं थोडं घालून पीठ मळून घ्यायचं। तर हे बघा पीठ मळून तयार आहे। आता आपण चकल्या करायला घेऊ। आता मी या साचा घेतलेला आहे, ह्याला तेल लावून घेऊया आता। आणि यामध्ये चकली साईड करायचं। कुठल्या बाजूला स्मूथ आहे ना ते आतल्या बाजूला, आणि कुठल्या बाजूला रफ आहे ना तो बाहेरच्या बाजूला चालतोय। तर मी याला तेल लावून घेतलं। यामध्ये घालायचा गोळा करून आणि वरती झाकण लावायचं। करून दाखवते। अशा चकल्या करून घ्यायच्या। तर अशा मी चकल्या सगळ्या करून घेते। इथं तेल तापायला ठेवलं, बघूया। तेल आपलं छान तापलेलं आहे। तर आपण आता चकली घालून घेऊया।
तर इथं बघू शकता छान आपले चकली तळून झालेली आहे. तर आपण हे आता काढून घेऊया. इथं बघू शकता मस्त असे क्रिस्पी झालेले आहेत. खूप छान असे क्रिस्पी झालेले आहेत. तयार आहे आपली पोह्याची चकली. तर तुम्ही करून बघा.